आता किती रग लागते तुम्हाला? आता थोडी मगाशी मला असं बसून मी सहन करू शकत नव्हतं मी, पण आता मी सहन करू शकतो एवढीच रग सहन करू लागते. शकतो. हा मी सहन आणि करू शकतो. कमरेला पायाला कळ लागते आता? नाही कळ नाही लागत. पायाला कळ नाहीये, फक्त इथं थोडं लाईटली रग लागते माकडामध्ये ना उजव्या साईडला. ही आताशी अर्धी ट्रीटमेंट झाली. हो तेवढीच फक्त ठीक रग आहे. लागते. आणि किती वेळ लागला आता? 9 6 वाजून 9 मिनिटं. म्हणजे किती मिनिटं झाली? काय 4-5 मिनिटं फक्त. किती वेळ लागला बरं करायला? 4 ते 5 मिनिटं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागलं डॉक्टरकडे जाऊन? ऑपरेशन, MRI, एक्सरे, ऑपरेशन. तिथून सुरुवात MRI. इथं किती वेळ लागला? फक्त 4 मिनिटं. आता मला आहे ना वाकून बघा बरं किती वागता येतं तुम्ही. येत आहे ना? बस बस बस. मग अशी वागता येत नव्हतं वागता तुम्हाला? येत नव्हतं, पण आता वाकू शकतो. रग लागते अजून थोडी. किती वेळ लागला? 4 मिनिट. 6 मिनिटं. 6-2 होतं. 6-2 होतं. 4 मिनिटात 4 ते 5 किती फरक पडला? एवढा. 50%. जर तुम्ही गाडी सोडली नाही तर तुम्ही माझ्याकडे आयुष्यभर बरे होणार नाही. आहे माझ्याकडे 4 व्हीलर पण आहे, प्रॉब्लेम काय नाही. चालू 4 व्हीलर. 4 व्हीलर काय माझी ठीक आहे. गाडीत लावलेली असते ती घेऊन येते. आणि मुंग्या किती आता? पायाला नाही, मुंग्या मुंग्या होत्या नाही मगाशी. आता. मुंग्या गेल्या? अजिबात नाही. थोडी ऑपरेशन कॅन्सल, MRI कॅन्सल. MRI कॅन्सल. दादा MRIचाच विचार होता. चाल बस. त्रास होतो तुम्हाला? मला इथं उठता येत नाही, बसता पण येत नाही. अच्छा. खाली बसता येतं का? मांडी घालता येतं? मांडी घालून नाही. आज मला मांडी घालून बसता येतं, पण उठता येत नाही. असं माग खाल्ल्यासारखं. बसा बरं खाली. असं सपोर्ट धरून बसावं लागतं. हा, आता आज डायरेक्ट बसता येत नाही. असं सरळ असं नाही बसायचं, की रग लागते असं बसावं लागतं. किती दिवस झाले असं चाललं? कालपासून मला. आता हा आजार माझा जुना आहे, कारण नस दाबलेली. किती जुना आहे? बराच जुना आहे. तरी 7-8 वर्षापासून. 7-8 वर्षापासून त्रास? पण त्याचा त्रास मला एवढा नाही, मला आज लय त्रास आहे. बरं त्रास काय होता आता सध्या? आत्ता इथं आहे ना, इथं पाठीमागे एवढी रग लागते की मला असं सरळ बसता येत नाही. ते सपोर्ट धरूनच बसलं? म्हणजे असं माग जर हे बसलं तर रग नाही लागत, पण असं पुढं जर हे केलं ना इतकी रग लागते की वागता येतच नाही बसून. तुमचं वय किती आहे? 35. उभे राहा. असं धरूनच उभं राहिलं. किंवा जेवायला बसताना एक मांडी घालायची, एक पाय खाली सोडायचा. कसं जेवता तुम्ही? असं कालपासून तर असंच जेवतो. असं जेवता? असंच जेवायचं. तेव्हा जेवता येते. असं पाय ठेवून? असं पाय ठेवून जेवायचं. मांडी घालून जेवताच येत नाही कालपासून मला. आणि किती वर्ष जुने आहे दुखणं? हा जवळजवळ 7-8 वर्ष झाली. तेव्हा MRI काही एक्सरे MRI केला होता, पण मला जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, मला त्याचा त्रास एवढं जाणवत नव्हता तेवढंच. आणि त्यानंतर मध्ये जरा रिलॅक्स झालं. पण ते काल थोडं काय झालं काय इतकं दुखतंय कालपासून, रात्रीपासून. तेव्हा मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. हो. पण तेव्हा त्रास नव्हता एवढा. मग आता परत MRI काढायचं, मग आता त्रास जास्त आहे, मग आता ऑपरेशन करायला लावलं. मग तेच ऑपरेशन करायला सांगणार, कारण मला पाहिजे त्यावेळेस ऑपरेशन सांगितलं होतं. मग आता तो ऑपरेशन करायलाच लावणार. मग MRI काढला का? काढलाच नाही अजून. काढलाच गेलोच नाही डॉक्टर. मग MRI वाचवायचं म्हणतो तुमच्या ऑपरेशन वाचवायचं म्हणून तुमच्याकडे आलं. तुमचं नाव काय? सुदर्शन आरमूज. आरमूज. कुठलं गाव तुमचं? मी सातकर सर. सातकर सर इथलेच आहे तुम्ही, राजगुरुनगरचे. आणि तुम्हाला आज कळालं? नाही, मला हे सांगितलं होतं मित्रांनी, पण त्यावेळेस मी आलो नाही. जाईल म्हटलं, पण ते आज मला आज बरोबर योग लागला. तेवढं लागली. भारी काम लागला आज. यावंच लागलं. ज्यावेळेस माणसाला त्रास होतो ना त्यावेळेस माणूस आठवतो दुसरा. त्यावेळेस मला एवढा त्रास जाणवलाय, पण आज एवढा त्रास होतोय मला. मी आता सुद्धा बसलो, रग लागलेली पाहिजे मला. आता बी रग लागला. आणि जिना चढताना उतरताना काही नाही. उभं राहिलं मला काय नाही, फक्त खाली बसता येत. उभं राहिलं ना आणि 1-2 मिनिटं उभं राहिल्यानंतर 2 मिनिटं गेले ना कमी रिलॅक्स होतो पूर्ण. आणि मग वाकायचं म्हटलं तर आता वाकायला नाही, तसं वाकायचं नाही. उभं राहिलं मी पूर्ण वाका. आता वाकून बघा बरं किती वाकता येत नाही. म्हणजे वाकणे इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी. अच्छा. तुम्ही मला वाकायला सांगा, मी वापरतो. पुढे नाही वापरू शकत. पुढे थोडं सुद्धा एवढं असं लय रग लागते पुढे वापरते. म्हणजे वाकायचा विषयच नाही काय. मग आता बरं व्हायचं. बरं व्हायचं. मी काही मेडिसिन देणार नाही, जे होईल ते होईल.
हो मेडिसिन, त्यामुळे मेडिसिन नाही म्हणून तर मी इकडे आलोय. अच्छा. मेडिसिन काय पेन किलर घेऊन काय फायदा नाही. म्हणजे आता इथं आले, आता परत डॉक्टरकडे गेले तर MRI काढावं लागेल. MRI सगळे मग ते ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. ऑपरेशनच सांगणार. ऑपरेशनच सांगणार, ते मलाही माहिती आहे. हा. ठीक आहे. किती वाजले आता फोन मध्ये? 6:03 करायचं सुरुवात. हो. चल, कोण आला फोन?